शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील केडगाव परिसरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने एका कुटुंबाच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 ते 3 वाजेच्या दरम्यान घडली आहे। मुलाशी लग्न लावून द्या, अन्यथा तुम्हाला किंवा स्वतःला चाकूने संपवून टाकेन अशी धमकी देत या तरुणीने संपूर्ण कुटुंबाला घरातच अटकाव केला। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाकोडी ते बाबुर्डी मैताच्या पत्नीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती। पोलिसांनी 2 दिवसात क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करून दोघांच्या मुसक्या आवळल्या। शुभम हरी भोसले, समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे असे संशयित आरोपींची नावे आहेत, तर प्रसाद रोहिदास जाधव असे मैताचे नाव आहे। रस्त्यावर किरकोळ शिवीगाळ तरुणाच्या जीवावर बेतलं। किरकोळ वादातून दोघांनी उसाच्या शेतात नेले, लाकडी दांडक्याने व दगडाने ठेचून निर्घुण खून केला। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून उसाच्या शेतात फेकून दिला। ही घटना 26 एप्रिल रोजी घडली आहे। शहरात बहुतांशी ठिकाणी सिमेंटचे चकाचक रस्ते झाले असले तरी मध्य शहरात मात्र अनेक ठिकाणी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावरील उघडी ड्रेनेजची झाके आणि कामांनंतर रस्त्यावर तशीच टाकून दिलेली वर आलेली खडी अपघातांची केंद्र बनू लागली आहेत। शहरातील डांगे गल्ली, गांधी मैदानातील लक्ष्मी कारंजा, काटवण खंडोबा रोड तसेच जुने महापालिका परिसरातील वाडिया पार्क रोडवर अनेक ठिकाणी ड्रेनेज दुरुस्तीच्या नावाखाली रस्ते धोकादायक अवस्थेत सोडले गेल्याचे चित्र आहे। काही ठिकाणी मॅनहोलची झाकणे उघडी व त्यांच्या कडेला विटा मातीचे ढिगारे दिसत आहेत। गुन्हेगारांना पकडण्यासाठी वापर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, परंतु CCTVमुळे राज्यातील 1.5 लाख कुटुंबावरील गुन्हेगारीचा कलंक पुसला गेला आहे। त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी आतापर्यंत राज्यात 31,000 CCTV बसवण्याचा विक्रम केला आहे। त्यामुळे विशिष्ट समाज घटकाला न्याय मिळाला असल्याची भावना भोसले यांनी पढेगाव येथे व्यक्त केली आहे। केडगाव येथील ताराबाग परिसरात परप्रांतीय कामगाराने घरातील सुमारे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले। ही घटना सोमवारी दुपारी घडली। या प्रकरणी हरिश्चंद्र राम शिरोमणी मोरिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नयकुमार भोलानाथ मोरिया यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।